मुरबाड शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या शिरवली डॅम मध्ये आता फक्त 33% पाणीसाठा शिल्लक आहे। यंदा पावसाने दडी मारल्याने बागेश्वरी तलाव पूर्णपणे कोरडा पडलाय। त्यामुळे येणाऱ्या काळात मुरबाड शहरात पाणी टंचाईचे मोठे संकट निर्माण होऊ शकते। प्रशासनाने नागरिकांना तातडीने पाणी जपून वापरण्याचे आवाहन देखील केले आहे। मुरबाड शहरात सध्या पाणी पुरवठा सुरळीत दिसत असला तरी भविष्यात मोठी पाणी टंचाई भेडसावू शकते, कारण पावसाने पाठ फिरवल्याने बागेश्वरी तलावातील पाणी पूर्णपणे संपले आहे, तर शहराची तहान भागवणाऱ्या शिरवली धरणात केवळ 33% पाणी साठा शिल्लक आहे। ही आकडेवारी चिंताजनक आहे। याच पार्श्वभूमीवर नगरसेविका तथा पाणी पुरवठा सभापती स्नेहा चंबावणे यांनी नागरिकांना पाण्याचा काटकसरीने वापर करावा असे आवाहन केले आहे। मुरबाड मधील सर्व नागरिकांना मी आवाहन करते की या वर्षी पाऊस येण्यास विलंब झाला असल्याने तसेच आपण बघतोच विविध ठिकाणी पाणी टंचाई चालू आहे, तरी हवामान खात्याने देखील आपल्याला यंदा पाऊस हा कमी प्रमाणात होणार आहे असे सांगितले आहे। तरी सर्व नागरिकांना मी सांगेन की पाणी वापरताना जरा पाणी जपून वापरावे। विविध ठिकाणी आपण शहरामध्ये बघायला भेटतं की रस्ते धुणे, गाड्या धुणे असे प्रकार सर्रास पाहण्यास मिळतात। पर सध्याची परिस्थिती पाहता पाण्याचा वापर हा आपण जपून केला पाहिजे, एवढीच माझी सर्व शहरवासियांना विनंती। मुरबाडच्या पाणी प्रश्नाबाबत माजी नगराध्यक्ष रामभाऊ दुधाळे यांनीही चिंता व्यक्त केली आहे। त्यांनी शहरवासियांना पिण्याच्या पाण्याचा गांभीर्याने विचार करून नियोजन करण्याचे आवाहन केले आहे। त्या ठिकाणी दोन्ही डॅमच्या ठिकाणी पाणी केले असता पाण्याचं खरंच खूप मोठं संकट भविष्यात येणार असं दिसून येतंय। बागेश्वरीमध्ये तर कुठल्याही प्रकारचा पाणी साठा नाहीच आहे, परंतु शिरोली डॅम मध्ये आम्ही जर बघितलं तर कमीत कमी 30%च पाणी साठा या ठिकाणी आहे। आणि आता हवामान खात्याचा जो अंदाज आहे की यावेळेस पाणी खूप लेट आहे, त्यामुळे मी जनतेला या ठिकाणी आवाहन करेन की आपण जो पाणी वापरताय तो सांभाळून वापरा। रस्त्यावर आणण्यासाठी पाणी वापरू नका, गाड्या धुण्यासाठी वापरू नका, किंवा आपल्या शेजारी जे गटार असते, नाले असतात त्यांच्यामध्ये विनाकारण पाणी सोडू नका। पाण्याचा चांगल्या प्रकारे वापर करा। जर आपण चांगल्या प्रकारे वापर केला तर भविष्यात येणारी पाणी टंचाई ही नक्कीच टाळली जाईल। म्हणून मी मुरबाडकरांना या ठिकाणी आवाहन करतोय की आपण सर्व उपलब्ध करू शकतो, परंतु पाणी या ठिकाणी आपण लोकांना उपलब्ध करू शकत नाही, कारण ती नैसर्गिक बाब आहे। आणि म्हणून डॅम मधला जो पाणी साठा आहे तो फक्त 30%च आहे। तेव्हा पुन्हा पुन्हा हात जोडून तुम्हाला विनंती करतो की कोणी पाण्याचा चुकीचा वापर करू नये, रस्त्यावर मारू नये, झाडांना एक वेळ आपला वेस्टेज पाणी मारला गेला पाहिजे, गाड्या वगैरे धुवू नये, नाल्यांच्यात पाणी वेस्टेज सोडू नये आणि प्रत्येकाने आवर्जून आपल्या नळाला कॉक लावावं असे सर्वांना मी या ठिकाणी आवाहन करतो। पाणी सांभाळून वापरा, जल है तो कल है, हे सर्वांना सांगतो आणि थांबतो। दरम्यान भविष्यातील पाणी टंचाईवर मात करण्यासाठी उपाययोजनाही सुरू झाल्या आहेत। आमदार किसन कथोरे यांच्या प्रयत्नाने मुरबाड शहरात आणखी 6 नवीन जलकुंभ तयार होत आहेत। त्यामुळे येत्या काळात शहराला मुबलक पाणी पुरवठा मिळेल असा विश्वास सामाजिक कार्यकर्ते सागर चंबावणे यांनी व्यक्त केला आहे। मुरबाड शहराला तशी पाण्याची टंचाई फार पूर्वी होती। गेले 8 ते 10 वर्ष झाले माननीय किसन कथोरे साहेबांच्या माध्यमातून टंचाई ही पूर्वीसारखी राहिलेली नाहीये। घरोघरी पाणी, एक थोडाफार काही लाईटचे इश्यू आहेत, इलेक्ट्रिक पॉवरचे इश्यू आहेत, तेव्हा काही प्रॉब्लेम्स क्रिएट होतात। पण आता टप्पा 2 योजना चालू आहे, युद्ध पातळीवर झाले। 6 जलकुंभाची तयार करण्याची काम जोरदारपणे सुरू आहे। तर येणाऱ्या काळात तीही अडचण दूर होईल आणि आपल्याला मुबलक पाणी नक्कीच मिळेल। जीवन शिंदे, जनशक्ती, मुरबाड।